हॅलो एव्हरीवन, मी समृद्धी म्हात्रे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण इंग्लिश मीडियमचा जो मराठीचा पेपर झालेला आहे त्याचा अनालिसिस करणार आहोत. सो तुम्हाला एक रफ आयडिया येईल की तुम्ही किती बरोबर अटेम्प्ट केले आहेत, कुठे तुमच्या चुका झालेल्या आहेत. ठीक आहे. सो पहिला विभाग जो आहे तो आहे गद्य विभाग. पहिला प्रश्न आहे, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानावर येणारी वाक्ये लिहा. टोटल 3 वाक्य होती, त्यापैकी तुम्हाला 2 लिहायची होती. कोणकोणती वाक्य आहेत ही? नाही ती भानगड आहे, हात दाखवून अवलक्षण आणि पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. ठीक आहे, अशी 3 वाक्य होती. कोणतीही 2 लिहिली असतील तरी चालेल. त्यानंतरचा प्रश्न जो आहे तो आहे आकृतीबंध पूर्ण करा. कार्डवर दाखवलेलं वजन, ह्याचं उत्तर आहे 181 पाऊंड. दुसरा प्रश्न जो आहे तो आहे लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द. प्रोटीनयुक्त पदार्थ आणि चरबीयुक्त द्रव्य असं याचं उत्तर आहे. हे 2 शब्द लेखकाची आस्था वाढू लागले. पॅराग्राफमध्ये कुठे होतं हे आन्सर हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते. हे बघा, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तो आहे स्वमत. वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा. ठीक आहे, तुमचं ओन वर्डमध्ये तुम्हाला हे आन्सर लिहायचं होतं. आन्सर कसं आहे हे तुम्हाला मी इकडे दिलेलं आहे. तुम्हाला एक रफ आयडिया येईल. लेखकाने वजन कमी व्हावे म्हणून उपवासाचा निश्चय केला आणि आहारामध्ये बदल घडवून आणला. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. आहारशास्त्रावरच्या पुस्तकात ते डोके घालू लागले. गाईचे दूध आणण्यासाठी ते अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागले. कचेरी सुटल्यावर गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागले. दोरीवरच्या उड्या मारू लागले. ठीक आहे, स्वसाचे आन्सर होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. रेखा मावशींची कामे. रेखा मावशी काय काय काम करायचे तर भांडी घासणे आणि फरशी पुसणे. त्यानंतरचा प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा. दार उघडणारा कोण? दार उघडणारा तर अभिषेक. फरशी पुसणारा कोण? रेखा मावशी. अभिषेकचा आतेभाऊ सुमित आणि स्वच्छतेची भोगती स्नेहल. ठीक आहे, सगळी आन्सर्स पॅराग्राफमध्ये आहेत. त्यानंतर स्वमताचा प्रश्न होता की सर्वांनी आठवड्यातून एकदा तरी सायकलचाच वापर करावा. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. सो इथे तुम्हाला आपण सर्वांनी आठवड्यातून एकदा तरी सायकलचा वापर का करावा हे लिहायचं होतं. त्याचा आन्सर सुद्धा तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्समध्ये लिहायचं होतं. प्रत्येकाचं आन्सर वेगवेगळं असू शकतं. कसं असायला पाहिजे होतं हे आन्सर हे आपण बघूया. की आपण कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी बहुतेक वेळा खाजगी वाहनांचा वापर करतो. ठीक आहे, म्हणजे आपण युजली काय करतो, तो प्रायव्हेट वाहनं जी आहेत ती वापरतो. 1 लिटर पेट्रोल जळते तेव्हा सुमारे 2.5 किलो कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. कार्बनच्या हवेतील वाढत्या प्रमाणामुळे वातावरण सतत तापते आहे. ही घातक परिस्थिती बदलण्यासाठी व वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना आवश्यक आहे. जसे की इंधनावर चालणारी वाहने कमी करून हवेवर चालणारी वाहने म्हणजेच सायकल वापरायला हवी. बेसिकली तुम्हाला इकडे काय लिहायचं होतं की आपण जी प्रायव्हेट आपल्या बाईक्स वगैरे वापरतो त्यामुळे काय होतंय तर हवेचं प्रदूषण होतंय. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडला जातो. त्यामुळे काय तर ग्लोबल वॉर्मिंग होते आहे. ठीक आहे, आणि हे सगळं चेंज करण्यासाठी किंवा त्याला आळा घालण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर आठवड्यातून एकदा तरी काय सायकलचा वापर करायला पाहिजे. ठीक आहे, असा आन्सर लिहायचं होतं. त्यानंतर अपठित गद्य बघूया. उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणारा शक्ती. तर पॅराग्राफमध्ये सेकंड सेंटेन्सच आहे बघा की शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. सो शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती कोणत्या? मानसिक आणि बौद्धिक. त्यानंतर 2 मार्कासाठी तुम्हाला टिप विचारली होती की स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम. ह्याचा आन्सर सुद्धा पॅराग्राफमध्ये आहे की स्त्री शिक्षणामुळे समाजात असलेल्या अनेक वाईट भाती आणि अंधश्रद्धा वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात
स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीने जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. त्यानंतर आहे विभाग 2 पद्य. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एका शब्दात उत्तर लिहा. कवीचं सर्वस्व असलेली गोष्ट हात. इथे आहे हे बघा, हे हात माझे सर्वस्व. त्यानंतर कवीचा जवळचा मित्र कोण? तर अश्रू. याचा आन्सर सुद्धा आहे बघा, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आली. त्यानंतर कृती पूर्ण करा आहे कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहा. ही ओळ आहे, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. या ओळीमधून आपल्याला कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दिसून येतो. ठीक आहे. सेकंड आहे, दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात या शब्दसमूहाचा अर्थ लिहा. याचं उत्तर बघा काय आहे. कामगारांचे कष्टमय जीवन शब्दात रेखाटताना कवी म्हणतात की कष्टकऱ्यांचे हात हेच त्यांचे सर्वस्व असते. म्हणजे काय, तर हातांनी कष्ट करून ते आपला उदरनिर्वाह करतात, पण तेवढ्याने पोट भरत नाही, कारण दारिद्र्यात ते खितपत पडलेले असतात. त्यांना उद्याच्या निर्वाहाची काळजी असते. हे दुःख व्यक्त करताना कवी म्हणतात, जणू कामगारांचे हात दारिद्र्याकडे गहाण ठेवले आहेत. त्यानंतर आहे पुढील शब्दांचा अर्थ लिहा. दारिद्र्य म्हणजे दैन्य किंवा गरिबी. हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी. सहाय्य म्हणजे मदत. दुनिया म्हणजे जग. फोर्थ क्वेश्चन आहे, कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. सो इथे तुम्हाला सुख आणि दुःख हेच जीवन सत्य आहे, याबाबत विचार तुमचे स्पष्ट करायचे होते. त्याचा आन्सर असं यायला पाहिजे की माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी सदैव असतात. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे. असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकत असतो व उद्याच्या चांगल्या दिवसाची आशा बाळगत जगत असतो. माणसाने नेहमी कवीप्रमाणे आशावादी राहिले पाहिजे. दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे, म्हणजे जगणं सोपं होतं. त्यानंतर रसग्रहणाचा प्रश्न आहे. 2 कविता होत्या, त्यापैकी एका कवितेचं रसग्रहण तुम्हाला करायचं होतं. अंकिला मी दास तुझा किंवा मग स्वप्न करू साकार. अंकिला मी दास तुझाचे कवी कोण आहेत? तर संत नामदेव. आणि कवितेचा विषय काय आहे? तर देवाला आई मानून मातेने बाळाचा म्हणजे आपला सांभाळ मायेने करावा अशी विनंती या अभंगामध्ये केली आहे. त्यानंतर प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं लिहायची होती. त्यानंतर दिलेल्या ओळींचा अर्थ, वणवा लागला सेवनी पाडस चिंतित हरणी. सो हे 2 पॉईंट काय मी इकडे एक्सप्लेन केलेले नाही आहेत. त्यानंतर प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ आपण बघूया. माता म्हणजे आई किंवा जननी, कनवाळू म्हणजे दयाळू, काज म्हणजे काम आणि धेनू म्हणजे गाय. त्यानंतर स्वप्न करू साकाराचे कवी कोण आहेत? किशोर पाठक. आणि विषय काय आहे कवितेचा? तर कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेमध्ये रेखाटले आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट, तुम्हाला कविता का आवडली त्याची कारणं लिहायची होती आणि ओळींचा अर्थ. सो ते मी एक्सप्लेन नाही केलंय. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ आपण बघूया. विभव म्हणजे वैभव किंवा समृद्धी, दोघांपैकी एक लिहिला तरी चालेल. शक्ती म्हणजे ताकद किंवा बळ. विश्व म्हणजे जग. हस्त म्हणजे हात किंवा कर. त्यानंतर विभाग 3 आहे स्थूल वाचन. 3 कृती आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 सोडवायच्या होत्या. टीप लिहा होती डॉक्टर होमी भाभा. त्यानंतर पणतीच्या उदाहरणातून जाता असताना या कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. आणि थोड्याशा पाण्यावरती कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस या विधानाची यथार्थता जगणं कॅक्टस या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. सो ह्याची आन्सर्स जी आहेत ती थोडी लेंदी आहे, त्यामुळे मी दिलेली नाही आहेत. आय होप तुम्ही व्यवस्थित लिहिली असतील. विभाग 4 जो आहे तो आहे भाषा अभ्यास. व्याकरण घटकावर आधारित कृती. पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. शाब्बास, चांगले काम केलेस तू. ते तुम्हाला बघितल्या उत्तर कळायला पाहिजे. ठीक आहे. एक्सक्लेमेटरी मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. सो हे वाक्य, या वाक्याचा प्रकार काय झाला? उद्गारार्थी वाक्य. त्यानंतर मुलांनो रांगेत चला.
तर तिकडे तुम्हाला कोणतरी आज्ञा करते, ऑर्डर करते, ठीक आहे. सो ह्याचं आन्सर आहे आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर पुढील वाक्यांचं रूपांतर सूचनेनुसार करा. ही कल्पना चांगली आहे. आता तुम्हाला हे नकारार्थी करायचं होतं. सो आपल्याला इकडे काय करायचं आहे की सेंटेन्सचा जो अर्थ आहे तो चेंज न करता नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. सो याचा आन्सर असं होईल की ही कल्पना वाईट नाही. चांगलीच आपल्याला अपोजिट घ्यायचं आहे आणि आहेचं इकडे नाही करायचं, ठीक आहे. सो ही कल्पना चांगली आहे तर नकारार्थी वाक्य कसं होईल, ही कल्पना वाईट नाही. त्यानंतर आहे जगात सर्व सुखी असा कोण आहे. तर हे प्रश्नार्थी वाक्य आहे, तुम्हाला विधानार्थी करायचं होतं. तर विधानार्थी वाक्य असं होईल की जगात कोणीच सुखी नाही. नेक्स्ट आहे पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही 2 लिहायचे होते. इकडे मी तुम्हाला फक्त अर्थ सांगितलेला आहे. रममाण होणे म्हणजे मग्न होणे, झोकून देणे म्हणजे पूर्णपणे सहभागी होणे, अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप राग येणे किंवा खूप संताप येणे. त्यानंतर भाषिक घटकांवर आधारित कृती, शब्द संपत्ती, समानार्थी शब्द लिहा. झाड म्हणजे वृक्ष किंवा तरू, घर म्हणजे गृह किंवा सदन, विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रामाणिक, अप्रामाणिक, सावध, बेसावध. नेक्स्ट आहे पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. समाजसेवा करणारा, समाजसेवक. पुढील शब्दांचे वचन बदला. रस्ता, रस्ते, एक रस्ता, अनेक रस्ते, एक भिंत, अनेक भिंती. त्यानंतर अचूक शब्द ओळखून लिहा. तर तुम्हाला गाऱ्हाणी हा शब्द दिला आहे, तर यातला थर्ड जो शब्द आहे गाऱ्हाणी तो बरोबर आहे आणि प्रक्रियामधला पहिला जो शब्द आहे प्रक्रिया तो बरोबर आहे. त्यानंतर आहे पुढील विरामचिन्हांची नावे लिहा. पहिला आहे प्रश्नचिन्ह, त्यानंतर अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह. विभाग 5वा तुमचा रायटिंग स्किल्सचा आहे. त्यामध्ये पत्रलेखन होतं. खूप इझी होतं पत्रलेखन. त्यामध्ये एक तुम्हाला काय लिहायचं होतं की शाळेमध्ये वृक्षारोपण आहे आणि त्यासाठी तुम्हाला रोपांची मागणी करणारं पत्र लिहायचं होतं. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने ट्रस्टच्या व्यवस्थापकांना पत्र लिहायचं होतं किंवा मग हिरवाई ट्रस्टचा झाडे लावा झाडे जगवा हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचं अभिनंदन करणारं पत्र लिहायचं होतं, ठीक आहे. याला ऑप्शन तुम्हाला सारांश लेखनाचा होता, जो अनसीन पॅसेज आहे त्याचाच 1/3 करून लिहायचा होता. त्यानंतर जाहिरात लेखन आहे. खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा. खूप इझी क्वेश्चन विचारलेले होते, त्याचे आपण आन्सर बघूया. जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क ₹200. जाहिरात दिलेली त्यामध्ये सगळी आन्सर आहेत, हे बघा इकडे लिहिलंय. नोंदणी शुल्क 200. त्यानंतर उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट 10 ते 15. उद्यानात फिरण्याचा कालावधी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर हे सुद्धा आहे. हे बघा वयोगट 10 ते 15, कालावधी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर. त्यानंतर विचारलंय की जंगल भ्रमंतीचे ठिकाण, तर त्याचा आन्सर कुठे होते तुम्हाला दाखवते. हे बघा लिहिलंय की राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती म्हणजे ठिकाण कोणतं तर राष्ट्रीय उद्यान आणि आयोजक संस्थेचं नाव जंगल भ्रमंती संस्था टापोळा. ह्याचं सुद्धा आन्सर आहे. बघा संपर्क जंगल भ्रमंती संस्था टापोळा. हे कोण होते तर आयोजक. त्यानंतर बातमी लेखन होतं की मराठी भाषा दिन तुम्ही साजरा केला आहे 27 फेब्रुवारीला आणि त्याबद्दल तुम्हाला बातमी लेखन करायचं होतं. कथा लेखनामध्ये एका राजाची कथा होती, म्हणजे एक राजा असतो, त्याची जी प्रजा असते ती आळशी असते आणि त्यांना उद्योगी बनवण्यासाठी तो एक युक्ती करतो, अशी कथा होती. ती पण इझी होती. निबंध लेखनामध्ये प्रसंग लेखन होतं की शालेय प्रजासत्ताक दिन, तुम्ही विद्यार्थी म्हणून तिकडे कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्याचं प्रसंग लेखन करायचं होतं. त्यानंतर आत्मकथन होतं मी क्रीडांगण बोलतोय, ठीक आहे. क्रीडांगण म्हणजे काय, प्लेग्राऊंड. आणि वैचारिकमध्ये होतं मी माझ्या देशाचा नागरिक या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा, ठीक आहे. जबाबदार नागरिक, त्याची हक्क आणि कर्तव्य, त्याची जाणीव त्याला आहे, हे सगळे पॉईंट्स जे आहेत विचारात घेऊन तुम्हाला
मी माझ्या देशाचा नागरिक या विषयावरती लेखन करायचं होतं. ठीक आहे. सो रायटिंग स्किल काय मी तुम्हाला इकडे सॉल्व करून दिलेलं नाही आहे. पेपर एकदम सोपा होता. तुम्हाला काही जरी डाऊट असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याचं नक्की रिप्लाय करेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. टेक केअर अँड ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट पेपर्स.